नमस्कार. आमच्या एज्युकेशन फॉर द फ्युचर म्हणजेच भविष्यासाठी शिक्षण या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी तुमची सूत्रसंचालिका ऋत्विका सूर्यवंशी आणि आज आपण महाराष्ट्रातील एका उत्कृष्ट शिक्षण संधीचा वेध घेणार आहोत. आज आपण चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य आश्रम म्हणजेच जैन गुरुकुल या संस्थेचे कर्मवीर आबड कला, श्रीमान लोढा वाणिज्य व श्रीमान जैन विज्ञान वरिष्ठ आणि श्रीमान पी डी सुराणा वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची ओळख करून घेणार आहोत. त्यासोबतच आपण हे देखील समजून घेणार आहोत की राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 म्हणजेच NEP 2020 भारतातील महाविद्यालयीन शिक्षणात कशा प्रकारे परिवर्तन घडून आणत आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी व पालकांनी BA, BCom, BSc यांसारख्या पदवी अभ्यासक्रमांचा तसेच MA, MCom व MSc या पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा गांभीर्याने विचार का केला पाहिजे यावर आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. या अभ्यासक्रमांविषयी आपण सरांकडनं व त्यांच्या पूर्ण टीमकडनं जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये करिअरच्या संधींचा म्हणजेच रोजगार आणि उद्योजकता यांचा देखील समावेश कशा पद्धतीने आहे हे आपण आज बघणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत नामवंत व्यक्तिमत्वे उपस्थित आहेत. या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर दत्ता शिंपी सर तसेच त्यांच्याबरोबर आहेत त्यांचे सहकारी उपप्राचार्य. आपले स्वागत आहे सर. तर चला तर मग आता आपण सुरू करूया. नमस्कार सर. सर, आम्हाला आपल्या महाविद्यालयाविषयी व आपल्या संस्थेविषयी काही सविस्तर माहिती सांगा. नमस्कार. श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य आश्रम अर्थात जैन गुरुकुल या संस्थेची स्थापना 1928 रोजी चांदवडचे भूमिपुत्र श्रीमान केशवलालजी हरकचंदजी आबड उर्फ पूज्य काकाजी यांनी केली. सुरुवातीला फक्त 3 विद्यार्थ्यांवरती काकाजींनी प्राथमिक शाळा सुरू केली. आज या संस्थेचे काकाजींनी लावलेल्या रोपट्याचे रूपांतर हे एका वटवृक्षामध्ये झालेले आहे. संस्थेमध्ये प्राथमिक, माध्यमिक, व्यावसायिक अभ्यासक्रम, इंग्रजी माध्यमांची शाळा, DED कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, होमिओपॅथी व आयुर्वेद महाविद्यालय, लॉ कॉलेज अशा विविध ज्ञान शाखा ज्ञानदान करीत आहेत. या संस्थेच्या आवारामध्ये एकूण 11,000पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व 1200 पेक्षा जास्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये काकाजींनी प्राथमिक व माध्यमिक शाळेचा विस्तार करून वसतिगृह अर्थात बोर्डिंगची पण स्थापना केली. यामध्ये विद्यार्थी स्वतः कष्ट करून म्हणजेच कमवा आणि शिका या उक्तीप्रमाणे या जैन गुरुकुलाच्या प्रांगणामध्ये शिक्षणाबरोबर संस्काराचेही धडे घेत होते. या जैन गुरुकुलामध्ये बहुतांश विद्यार्थी हे बहुजन वर्गातील व मागास घटकातील होते. हे विशेष. या सर्वांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था ही एकत्रित होती आणि आता पण आहे. म्हणजेच एका अर्थाने संस्था ज्ञानदानाबरोबर सामाजिक एकतेचे व समतेचे व बंधुत्वाचे धडे देण्याचे कार्य करते. सन 2027-28 या शैक्षणिक वर्षात आपल्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि हे शतक महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी आमची संस्था आता पदार्पण करत आहेत आणि त्यासाठी विविध कार्यक्रम हे समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी आतापासूनच त्याचं नियोजन व्यवस्थित करण्यात येत आहे. सर, तुम्ही संस्थेविषयी आम्हाला खूप सुंदर माहिती सांगितली. आता आम्हाला तुमच्या महाविद्यालयाविषयी पण समजून घ्यायला आवडेल. काळाची गरज ओळखून व चांदवडकरांच्या सेवेसाठी पूज्य काकाजींनी वरिष्ठ महाविद्यालयाची म्हणजेच कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना ही 1969 साली केली. सुरुवातीच्या काळात अगदी कमी विद्यार्थी संख्येवर सुरू झालेले हे महाविद्यालय आज एकूण 4,000 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये शिकत आहेत. महाराष्ट्रातील एक नामांकित संस्था, पुणे विद्यापीठातील एक नामांकित संस्था ही या संस्थेने कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयामध्ये अथक प्रयत्न करून आपलं नाव कमावलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या 2010च्या परिपत्रकाप्रमाणे तालुक्यामध्ये एकमेव महाविद्यालय म्हणून विज्ञान शाखेला 100% अनुदान हे मिळालेलं आहे.
व 2013 पासून या विज्ञान महाविद्यालयाची शाखा आपल्या महाविद्यालयामध्ये सुरू केलेली आहे. महाविद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी ही 2020 पासूनच सुरू झालेली आहे. महाविद्यालयामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स मधील पदवी व पदव्युत्तर स्तरावर एकूण 15 विषय चालवले जातात आणि शिकवले जातात. तसेच या महाविद्यालयाला स्वतंत्र क्रीडा विभाग व व्यायामशाळा आहे. महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा आहे. सुसज्ज असं ग्रंथालय आहे. सुसज्ज प्रयोगशाळा आहे व अतिशय नयनरम्य असा हिरवागार परिसर देखील आहे. आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्रीमान बेबीलालजी संचेती व प्रबंध समितीचे अध्यक्ष आदरणीय अजित भाऊ सुराणा यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जीवन साधना गौरव देऊन पुरस्कृत केले आहे. तसेच महाविद्यालयाला पुणे विद्यापीठाचे उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून देखील गौरवण्यात आलेले आहे. आमच्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर गोटन जैन सर यांना उत्कृष्ट प्राचार्य व महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देखील मिळालेला आहे. पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार हा मला मिळालेला आहे. आमच्या महाविद्यालयाचे प्रोफेसर तुषार चांदोडकर, प्रोफेसर मनोज पाटील सर, डॉक्टर चांगदेव खुदनर सर यांना देखील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उत्कृष्ट शिक्षक म्हणून पुरस्कृत केलेले आहे. महाविद्यालयामध्ये NSS विभागाला पुणे विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट NSS म्हणून देखील गौरवले आहे. हा NSS विभाग सांभाळत असताना डॉक्टर सोनी सर व डॉक्टर खुदनर सर यांना NSS समन्वयक म्हणून देखील पुणे विद्यापीठाने गौरवलेले आहे. महाविद्यालयामध्ये दरवर्षी एक नियतकालिक प्रसिद्ध केलं जातं. त्या नियतकालिकेचं नाव आहे आनंद. आणि आनंद या आमच्या वार्षिक नियतकालिकाला विद्यापीठाचा उत्कृष्ट पुरस्कार देखील मिळालेला आहे. तसेच उत्कृष्ट विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणून देखील आमच्या महाविद्यालयाला हा पुरस्कार मिळालेला आहे. जपान येथे सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ सायन्स जपान यांच्यातर्फे डॉक्टर गणेश पाटील सर यांची भारत सरकारतर्फे नोबेल लॉरेट या मीटिंगसाठी त्यांची 3 वेळा भारत सरकारतर्फे नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ही महाविद्यालयाच्या वतीने खूप कौतुकास्पद बाब आहे. महाविद्यालयातर्फे या अगोदर देखील विविध राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र व कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. 1999 साली दक्षिण विभागीय व अखिल भारतीय महिला कबड्डी स्पर्धांचं आयोजन या महाविद्यालयाने केलेलं आहे. महाविद्यालयाने विद्यापीठ पातळीवर संशोधन स्तरावर आविष्कार व जल्लोष युवा महोत्सवासारखा असा मोठा कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित केलेला आहे. महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय स्तरावर नायजेरिया येथील एनसुका व दक्षिण कोरिया येथील सनकिऑन विद्यापीठाशी करार केलेला आहे आणि या कराराद्वारे त्यांच्या विद्यापीठातील विद्यार्थी हे आपल्या महाविद्यालयामध्ये येतील आणि संशोधनात्मक काम ते या ठिकाणी करून जातील असा करार आपण यांच्याशी केलेला आहे. या कराराद्वारे नायजेरिया येथील आपल्याकडे विद्यार्थी येऊन PhD करून गेलेले आहेत. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी विविध रिसर्च पेपर रिव्ह्यू जर्नल मध्ये प्रसिद्ध केलेले आहेत. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी संशोधन केंद्र उभे केलेच आहे. त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बॉटनी या 3 विषयांचे संशोधन केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपल्याला सुरू करण्यासाठी परवानगी दिली आणि त्यानुसार ते आपल्याकडे या 3 विषयांमध्ये PhD चे विद्यार्थी संशोधन करीत आहेत. संशोधनासाठी महाविद्यालयाने सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटीज उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे संशोधनासाठी असेल किंवा पदवीधर अभ्यासक्रमासाठी जे काही वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट उपलब्ध केलेले त्यामध्ये आहे UV आहे, FTI आहे, BET सरफेस अनालायझर आहे, स्प्रे पॅरोलिसिस आहे, SIR म्हणजे सोलर थिन फिल्म आहे, डिपोजिशन आहे, सीड जर्मिनेशन आहे, BOD इन्क्युबेटर आहे, गॅस सेन्सेसिंग असे विविध इन्स्ट्रुमेंट हे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. यामध्ये UV, FTIR, BET सरफेस अनालायझर, स्प्रे पायरोलिसिस, सिलर थिन फिल्म
डिपोजिशन, सीड जर्मिनेटर, बीओडी इन्क्युबेटर, गॅस सेन्सिंग उपलब्ध करून दिलेले आहेत. महाविद्यालयातील प्राध्यापकांना आयस्पायर, ICSSR मार्फत संशोधनासाठी अनुदान देखील मिळालेले आहे. केंद्र सरकारच्या उद्योग मंत्रालयाअंतर्गत कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री यांच्यातर्फे प्लेसमेंट सेलसाठी आपल्या महाविद्यालयामध्ये मॉडर्न करिअर सेंटर हे देखील उभारण्यात आलेले आहे. आणि या मॉडर्न करिअर सेंटरच्या अंतर्गत आपल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट सेलसाठी दरवर्षी नव्हे तर रोज प्लेसमेंट सेलची संधी विविध कंपन्यांमार्फत मिळणार आहेत. महत्वाचे म्हणजे महाविद्यालयाच्या प्रशासनासाठी संस्थेच्या विश्वस्त मंडळाने महाविद्यालयाचे समन्वयक म्हणून श्रीमान कांतीलालजी बापना, CA श्री महावीर पारख, CA श्री अक्षयभाऊ भंडारी व श्री पिंटू भाऊ संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची कामगिरी ही प्रगतीपथावर सुरू आहे. सर, तुम्ही आम्हाला खूप छान माहिती सांगितली आहे. प्राचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार या महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान या 3 महत्त्वाच्या शाखेमध्ये पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. या 3 महत्त्वाच्या विद्याशाखांपैकी विज्ञान या शाखेमध्ये शिकवले जाणारे विविध अभ्यासक्रम, रोजगाराच्या विविध संधी व विज्ञान शाखेमध्ये असलेले भौतिक सुविधा याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. या महाविद्यालयाचे विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर मनोज पाटील सर यांच्याकडून. सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आम्हाला या महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती द्या. आपल्या महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखा ही 2013 साली सुरू झाली. महाराष्ट्र शासनाच्या 2010च्या परिपत्रकानुसार तालुक्यातील एकमेव महाविद्यालयाला 100% अनुदान देताना विज्ञान शाखेची सुरुवात झाली आणि विज्ञान शाखेला 100% अनुदान मिळालं. त्या अंतर्गत सुरुवातीला आपल्याकडे बॉटनी, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, फिजिक्स, मॅथमॅटिक्स हे विषय सुरू झाले. त्यानंतर झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्स अशा प्रकारे सध्या आपल्या महाविद्यालयामध्ये 8 विषयांमध्ये BSc उपलब्ध आहे. या सर्व विषयांची जी इंटेक म्हणजेच प्रवेश क्षमता जी आहे ती 120 आहे एका डिव्हिजनची. आणि या 8ही विषयांमध्ये स्पेशलायझेशन आपल्याकडे उपलब्ध आहे. ही झाली पदवीची गोष्ट. त्यानंतर मग पदव्युत्तर पदवीमध्ये आपल्याकडे एकूण 6 विषय आहेत. या 6 विषयामध्ये सुरुवातीला केमिस्ट्री आपण घेऊयात. तर केमिस्ट्रीमध्ये ॲनालिटिकल केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री असे 2 स्पेशलायझेशन आहेत. ॲनालिटिकल केमिस्ट्रीला 24ची इंटेक आहे, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला 48ची इंटेक आहे. त्याचबरोबर आपल्याकडे MSc बॉटनी, MSc इलेक्ट्रॉनिक्स, MSc फिजिक्स, MSc मॅथमॅटिक्स, MSc झूलॉजी याही विषयांमध्ये MSc म्हणजेच पदव्युत्तर पदवी ही एकूण 24 प्रवेश क्षमतेची उपलब्ध आहे. पदव्युत्तर विभागानंतर आता आपल्याकडे संशोधन केंद्रही या महाविद्यालयामध्ये चालू आहेत. अतिशय महत्त्वाचे की ग्रामीण भागामध्ये संशोधन केंद्र चालू असतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बॉटनी या 3 विषयांना संशोधन केंद्राची मान्यता दिलेली आहे. आणि या 3 संशोधन केंद्रामध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये 13 मार्गदर्शक कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 27 विद्यार्थी PhD करत आहेत. आता पदव्युत्तर पदवी आणि PhD म्हणजे BSc झाले, MSc झाले आणि PhD झाले, या व्यतिरिक्त आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या व्हॅल्यू ॲडिशनसाठी आपल्याकडे काही सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्सेसही आपण रन करतो. आणि मग या सगळ्या कोर्सेसमध्ये प्रत्येक विभाग, विज्ञान विभागातला जो प्रत्येक विभाग आहे तो वेगवेगळे कोर्सेस रन करतो, जे की सर्वांसाठी खुले आहेत. म्हणजे अगदी केमिस्ट्रीचे कोर्सेस हे इलेक्ट्रॉनिक्स मॅथमॅटिक्सचे विद्यार्थीही करू शकतात आणि मॅथमॅटिक्सचा कोर्स बॉटनी झूलॉजीचे विद्यार्थीही करू शकतात. या कोर्सेसमध्ये आपल्याकडे एम्बेडेड सिस्टीम्स असेल, कॉम्प्युटर हार्डवेअर असेल, नेटवर्किंग असेल, मशरूम कल्टिवेशन असेल, व्हर्मी कंपोस्टिंग असेल, सॉइल टेस्टिंग ॲनालिसिस असेल, असे विविध सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्सेस राबवले जातात, जेणेकरून की या सर्व कोर्सेसचा त्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन त्यांच्या रोजगारासाठी चांगली संधी उपलब्ध होईल आणि व्हॅल्यू ॲडिशन होईल. आणि अशा प्रकारे आपल्या महाविद्यालयामध्ये एवढी सारी कोर्सेसची विविधता ही उपलब्ध आहे.
अतिशय उपयुक्त माहिती सांगितली सर. खरंच चांदवडसारख्या ग्रामीण महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष ते PhD पर्यंत कोर्सेस चालवले जातात. याची खरं तर मलाही माहिती नव्हती व कदाचित तुम्हालाही नसेल. सर, तुमचे हे मार्गदर्शन आम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. या महाविद्यालयात विज्ञान विभागात विविध कोर्सेस चालवले जातात. त्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. सर, विज्ञान शाखेमधील शैक्षणिक व संशोधन सुविधांबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. ओके. आपल्या महाविद्यालयामध्ये ज्या शैक्षणिक आणि संशोधन सुविधा आहेत त्या खरं तर त्याचं वर्गीकरण आपण केलं तर सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये 3 गोष्टी करता येतील. एक म्हणजे क्लासरूम्स, दुसरं म्हणजे लॅबोरेटरीज आणि तिसरं म्हणजे मग रिसर्च फॅसिलिटीज. त्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो. भौतिक सुविधा ज्या आहेत त्या इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो. मी असं म्हणेल की आमच्या महाविद्यालयाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते स्टेट ऑफ आर्ट आहे. इतक्या छान सुविधा आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना देतोय की त्याच्यामध्ये क्लासरूम्स आमचे अद्ययावत आहेत, स्मार्ट क्लासरूम्स आहेत आणि सर्व क्लासरूम्समध्ये CCTV आहेत की जेणेकरून की ती टीचिंग प्रॉपर होते की नाही हे पण चेक केलं जातं. त्यानंतर लॅबोरेटरीजकडे जर आपण येऊयात तर लॅबोरेटरीजमध्ये अतिशय छान लॅबोरेटरीज सर्व विभागांमध्ये आहेत. त्याला इंग्लिश भाषेमध्ये आपण वेल इक्विप्ड लॅबोरेटरीज म्हणतो. म्हणजे की उपकरणं आधुनिक सगळी आणि शैक्षणिक गोष्टींसाठी जे लागतात, मग प्रॅक्टिकलसाठी असतील रेग्युलर किंबहुना तुमच्या रिसर्चसाठी लागणारे असतील, ती सर्व उपकरणं प्रत्येक विभागामध्ये अतिशय छान उपलब्ध आहेत. आता सुरुवात जर केली तर मग आपण केमिस्ट्रीपासून करूयात. केमिस्ट्री हे आमचं सर्वात मोठं डिपार्टमेंट आहे. या केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला ऑर्गॅनिकची लॅबोरेटरी वेगळी आहे, इनऑर्गॅनिकची लॅबोरेटरी वेगळी आहे, त्यानंतर फिजिकलची लॅबोरेटरी वेगळी आहे आणि मला सांगायला अत्यंत आनंद होईल की ज्युनियरच्या 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना वेगळी लॅबोरेटरी आहे, BScच्या विद्यार्थ्यांना जनरल लॅबोरेटरी वेगळी, TYची स्पेशल लॅबोरेटरी वेगळी आणि PGच्या विद्यार्थ्यांना मग पुन्हा ऑर्गॅनिकची लॅबोरेटरी वेगळी, फिजिकलची अॅनालिटिकलची लॅबोरेटरी वेगळी आहे. आता या लॅबोरेटरीमध्ये केमिस्ट्रीमध्ये जर तुम्ही त्यांचं स्पेशलायझेशन बघाल तर केमिस्ट्री, अॅनालिटिकल आणि ऑर्गॅनिक आहेच आहे, परंतु त्यांचं रिसर्च स्पेशलायझेशन किंवा त्यांचा जर थ्रस्ट एरिया आहे तो आहे मेडिसिनल केमिस्ट्री, सिंथेसिस, बायो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, बायो ऑर्गॅनिक केमिस्ट्री या सर्व आणि इव्हन नॅनो केमिस्ट्री यांच्यामध्ये त्यांचं संशोधन चालतं. आणि यासाठी एक सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी किंवा ती लॅब आमच्याकडे उपलब्ध आहे. आदरणीय मॅनेजमेंटनी खरं तर ही आम्हाला स्पॉन्सर करून दिलेली आहे आणि त्या लॅबमध्ये UV स्पेक्ट्रोफोटोमीटर, त्यानंतर IR, त्यानंतर तुमचा रोटावेपर, फ्लेम फोटोमीटर, मफल फर्नेस असे कितीतरी इन्स्ट्रुमेंट्स, अतिशय अद्ययावत इन्स्ट्रुमेंट्स की ज्याची फक्त आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापक किंवा संशोधक विद्यार्थी किंवा BSc MScचेच विद्यार्थी नाही तर आजूबाजूच्या परिसरातील इतर महाविद्यालयातील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील आणि किंबहुना राज्यातील इतर महाविद्यालयातील संशोधक व शिक्षक सुद्धा त्या फॅसिलिटीचा उपयोग घेतात आणि ही फॅसिलिटी आम्ही अतिशय माफक दरात उपलब्ध करून दिलेली आहे. हे झालं केमिस्ट्रीचं. अशाच पद्धतीने तुम्ही बायोलॉजीकडे जर आला तर बॉटनी, झुलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी ह्या 3 डिपार्टमेंटमध्ये पण अतिशय छान लॅबोरेटरी फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. बायोलॉजीमध्ये, बॉटनीमध्ये महत्वाचं काय असतं तर मायक्रोस्कोप्स. आमच्याकडे विविध प्रकारचे मायक्रोस्कोप्स उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये इन्व्हर्टेड मायक्रोस्कोप आहे, फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप आहे, रिसर्च बायनॉक्युलर आहे, ट्रायनॉक्युलर विथ कॅमेरा अटॅचमेंट मायक्रोस्कोप्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर बॉटनी बायोलॉजीच्या लॅबमध्ये तुम्हाला PCR मशीन जी आहे ती PCR मशीन पण विद्यार्थ्यांना हँडल करायला मिळते. PCR मशीनविषयी मला थोडंसं सांगावंसं वाटतं की कोविडमध्ये जे आपण RT-PCR चाचणी घ्यायचो ती चाचणी ह्या मशीननीच घेतली जाते आणि तीच मशीन आपल्याकडे खरं तर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकलचा तो भाग आहे आणि त्यांना ती शिकवली जाते. PCR आहे, त्यानंतर सीड जर्मिनेटर्स आहेत, BOD इन्क्युबेटर्स आहेत, त्यानंतर आमच्याकडे इतर सुद्धा तुमच्या मायक्रोपिपेट्स, इलेक्ट्रोफोरेसिस ॲपरेटस या सर्व सुविधा, इंडस्ट्रियल ऑटोक्लेव्ह, द मोस्ट इम्पॉर्टंट की टिश्यू कल्चर फॅसिलिटी उपलब्ध आहे. आणि या टिश्यू कल्चरमध्ये आम्ही ॲडव्हान्स, ज्याला मराठीमध्ये ऊती संवर्धन म्हणतात, त्या विविध आपल्या क्रॉप प्लांट्स असतील, पिके किंवा मेडिसिनल प्लांट्स असतील त्यांच्यावरती संशोधनाच्या दृष्टीने किंवा ते सगळे आपण त्या लॅबोरेटरीजमध्ये त्याच्यावरती प्रयोग चालू असतात. हे झालं बायोलॉजी विषयी. आता फिजिक्स विषयी जर तुम्ही गेलात तर फिजिक्स विषयामध्ये मुख्य जो आमचा फिजिक्सचा संशोधन एरिया आहे तो आहे नॅनो टेक्नॉलॉजी. मटेरियल सायन्स म्हणतात फिजिक्सला. आणि मग ह्या नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये कुठेही नसणारं BET सरफेस अनालायझर इन्स्ट्रुमेंट्स आमच्याकडे आहे. त्याचबरोबर गॅस सेन्सर्स आहेत, स्प्रे पायलोसिसची मेथड आहे आणि अजूनही इतर खूप सारे इन्स्ट्रुमेंट्स उपलब्ध आहेत. आणि फिजिक्स एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं नावाजलेलं रिसर्च सेंटर आमच्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर फिजिक्सला जोडून इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुद्धा आमच्याकडे सोलार सेल्स असतील, फोटॉनिक्स असतील,
त्याचबरोबर गॅस सेन्सिंग, इतरही अशा तुम्हाला सिलार प्रोजेक्ट्स तिथं उपलब्ध आहेत. स्प्रे पायलट मेथडची आहे गॅस सेन्सिंगची, तर ती पण मेथड उपलब्ध आहे. आणि आता आपण म्हणूयात की साले ह्या सगळ्या म्हणजे वेट लॅब आहेत, ड्राय लॅब आहेत, तर मॅथमॅटिक्स पण आहे. मॅथमॅटिक्सला काय लागतं बुवा, तर मॅथमॅटिक्सला आमच्याकडे सायंटिफिक कॅल्क्युलेटर्स आहेत. मॅथमॅटिक्सला एक सेपरेट कॉम्प्युटर लॅब आहे. त्यांच्याकडे अतिशय अद्ययावत सगळे सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत की जे की बीएससी आणि एमएससी आणि इव्हन त्यांना पुढे जाऊन कधी जर काही रोजगारासाठी करिअरसाठी सुद्धा लागतील अशा प्रकारचे सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत आणि त्यांना त्या प्रकारचे ऍडिशनल कोर्सेस पण दिले जातात. आता दुसरी गोष्ट जर म्हणाल तर त्याच्यामध्ये आता कॉम्प्युटर सायन्स आहे. कॉम्प्युटर सायन्स आमच्याकडे अद्ययावत 3 लॅबोरेटरीज इतक्या छान आहेत आणि प्रत्येक लॅबोरेटरीजमध्ये 20-20 कॉम्प्युटर्स आहेत आणि 20च्याच बॅच आम्ही ठेवतो मुद्दामून की त्या विद्यार्थ्याला, प्रत्येक विद्यार्थ्याला कॉम्प्युटर हाताळता आला पाहिजे आणि त्या कॉम्प्युटर सायन्समध्ये त्यांना लागणारे सगळे त्यांचे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते सॉफ्टवेअर्स पण अतिशय छान उपलब्ध आहेत. सगळे कॉम्प्युटर हे ॲडव्हान्स तुमच्या कॉन्फिगरेशनचे उपलब्ध आहेत. अशा पद्धतीचं हे सगळं तुमच्या सायन्सचं इन्फ्रास्ट्रक्चर, लॅबोरेटरीज स्पेशली त्याचं उपलब्ध आहे. रिसर्चसाठी पण आहे, अकॅडमिक तुमच्या शैक्षणिक सुविधेसाठी सुद्धा उपलब्ध आहे. आणि या सर्वांमध्ये तुम्हाला जर अजून सांगायचं झालं तर आमच्याकडे बायोलॉजी विषयामध्ये अजून बॉटनिकल गार्डन आणि पॉली हाऊस विथ शेडनेट फॅसिलिटी आहे, जिथे की आम्ही आमचे बरेचसे प्रयोग राबवतो. बायोलॉजी विषयी एक मुद्दाम तुम्हाला आणखीन एक सांगायचं आहे मला की आमच्याकडं एक सेंट्रल हर्बेरियम आहे. हर्बेरियम म्हणजे की या भागातली जैवविविधता आहे त्या भागातले सगळे प्लांट्स आम्ही जतन करून ठेवलेले आहेत. त्याला सायंटिफिक दृष्ट्या जतन करण्याच्या पद्धतीला हर्बेरियम म्हणतात. ते ड्रॉइंग शीटवर पद्धत आहे ती ठेवण्याची, ज्याच्यामध्ये त्याची पूर्ण सायंटिफिक इन्फॉर्मेशन दिलेली असते. आणि आता आम्हाला गेल्याच वर्षी न्यूयॉर्क बॉटनिकल गार्डन जे आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं, त्यांनी बॉटनी विभागाला अशी मान्यता दिलेली आहे की आता आम्ही लोकांना ती फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो, कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतोय की कोणीही आमच्याकडे जर मेडिकल कॉलेज, फार्मसी कॉलेज किंबहुना सोसायटीमधलं कोणीही आलं आणि त्यांनी जर विचारलं की ह्या प्लांटचं नाव काय, तर आम्ही त्या प्लांट्सची पूर्ण वैज्ञानिक माहिती देतो. आणि त्याचा अधिकार आम्हाला मिळालेला आहे कारण की आमच्या बॉटनी डिपार्टमेंटमध्ये तेवढं संशोधन खूप छान प्रकारे चालतं. तर अशा पद्धतीची गोष्ट आहे. त्याचबरोबर मी असं म्हणेल की या सगळ्या संशोधन सुविधा किंवा शैक्षणिक सुविधामध्ये एक महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे लायब्ररी फॅसिलिटीज. आमच्या लायब्ररीमध्ये तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन ह्या सगळ्या गोष्टी अतिशय अद्ययावत दर्जाच्या उपलब्ध मिळतील. अद्ययावत दर्जाचे म्हणजे काय, तर तुम्हाला दिसेल की तुम्हाला सॉफ्टवेअर जे आहेत लायब्ररीचे सॉफ्टवेअर्स, तर हे लायब्ररीचे सॉफ्टवेअर्स डेलनेट आहे, इंटरनेट आहे, ह्या सगळ्या सॉफ्टवेअरचा अतिशय चांगला उपयोग केला जातो. जे गेट आहे त्याचे वर्कशॉप्स आयोजित केले जातात फॅकल्टी आणि पीजी विद्यार्थ्यांसाठी. आणि त्याचबरोबर ती रेफरन्स कॉपीच्या जेवढे विद्यार्थी तेवढ्या कॉपीज, अगदी फॉरेन ऑथरचं पुस्तक घ्याल तुम्ही तरी सुद्धा तेवढे उपलब्ध आहेत. आणि हे सगळे एमएससीच्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेले आहे. म्हणजे ही लायब्ररी फॅसिलिटी अतिशय उत्कृष्ट आहे. मी तर असं म्हणेल पुनश्च एकदा की खरंच चांदवड सारख्या ग्रामीण भागामध्ये ही स्टेट ऑफ आर्ट जी इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी उपलब्ध आहे ती कदाचित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयामधील काही ठराविकच महाविद्यालयामध्ये फक्त उपलब्ध आहे आणि ती आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. नक्कीच. अरे वा सर, या ॲडव्हान्स लॅबोरेटरीचा फायदा विद्यार्थी नक्कीच करून घेत असतील. आजकाल जॉब मिळवण्यासाठी थेरॉटिकल नॉलेज बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजही महत्त्वाचे आहे. इथून मिळालेले प्रॅक्टिकल नॉलेज विद्यार्थ्यांना रोजगार मिळवताना खूप उपयोगाचे ठरणार आहे. सर, आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नोकरीच्या संधी. बीएससी व एमएससी नंतरच्या विविध करिअर ऑपॉर्च्युनिटी विषयी आम्हाला जाणून घ्यायला खरंच आनंद होईल सर. ओके, खूप छान प्रश्न विचारला ऋत्विका. खरं तर हाच प्रश्न खूप सर्व पब्लिकला किंवा सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना महत्वाचा असतो की त्यांना असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्याचं करिअर कसं घडेल. बरोबर आहे. तर मी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ट्रॅडिशनल सायन्समधून जर तुम्ही गेलात आणि त्या ट्रॅडिशनल सायन्सच्या डिग्री घेऊन जर तुम्ही त्याला व्हॅल्यू ॲडिशन कोर्सेसची जर तुम्ही साथ दिली, त्याला जर जोड दिली, तर नक्कीच तुम्हाला अतिशय छान उत्तम करिअर करता येईल. आता करिअर जर करायचं म्हणलं तर बीएससी आणि एमएससीच्या विद्यार्थ्यांना एक 3 ते 4 क्षेत्रामध्ये करिअर करता येतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की बीएससी आणि एमएससीचे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी पुढे जाऊन रिसर्चला जाऊ शकतात. मग ते रिसर्चमध्ये आता आपण सांगितलं की आपल्याच महाविद्यालयामध्ये आपल्याकडे पीएचडी सेंटर्स आहेत. 3 विषयात, पुढच्या वर्षी 2 विषयात सुरू होते. मग हे पीएचडीला जर तुम्ही गेलात आणि पीएचडी करून तुम्हाला वेगवेगळ्या राष्ट्रीय ज्या संशोधन आहेत संस्था, नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट, ज्याला की खरं तर सायन्सची एक बेसिक इन्स्टिट्यूट आहे, त्याला म्हणतात काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, CSIR, ज्याचं मुख्यालय दिल्लीला आहे
आणि त्याच्या पूर्ण भारतभरामध्ये जवळजवळ एक 60 ते 70 संस्था आहेत आणि तिथं पण तुम्हाला रिसर्चची संधी खूप चांगली उपलब्ध आहे. प्रायव्हेटमध्ये पण चांगली संधी उपलब्ध आहे, फॉरेनमध्ये पण उपलब्ध आहे. तर रिसर्च एक तुम्हाला ऑप्शन राहील. राईट. दुसरा जो ऑप्शन आहे तो दुसरा ऑप्शन म्हणजे आपल्या भागामध्ये खूप फेमस आहे किंवा आपल्या इंडियामध्ये आहे, तो म्हणजे टीचिंगचा ऑप्शन. शिक्षक क्षेत्रात जायला सर्वांनाच आवडतं, कारण की त्या शिक्षकांचा सर्व समाजाशी संबंध येतो आणि म्हणून मग शिक्षक पेशा पण आपल्याला आहे. तर मग बीएससी झाल्यानंतर विद्यार्थी बीएड करू शकतात, किंबहुना एमएससी झाल्यानंतरही बीएड करू शकतात. म्हणजे बीएससी बीएड किंवा एमएससी बीएड यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक जे आहे आपले हायस्कूल म्हणतो आपण, त्या शाळेमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं गणिताला वेगळा जॉब असतो आणि बाकीच्या सायन्सला वेगळा जॉब असतो. त्यामुळे तुम्हाला तिथे एक ऑपॉर्च्युनिटी आहे शिक्षक बनण्याची. मी तर या उपर असं सांगेल अजून की एमएससी नंतर जर तुम्ही सेट आणि नेट परीक्षा पास झालात तर तुम्हाला प्राध्यापक होण्याची संधी आहे. आणि आजकालचा प्राध्यापकाचा प्रोफेशन ही खूप चांगला आहे आणि तुम्हाला पण त्याविषयी बऱ्याच जणांना उत्सुकता पण आहे आणि बऱ्याच जणांना ते बनायला आवडतं पण. मला असं वाटतं की मग तो एक ऑप्शन आहे. म्हणजे टीचिंग क्षेत्रात एक आपण जाऊ शकतो. त्यानंतर तिसरं क्षेत्र जे आहे ते म्हणजे स्पेशली सायन्सच्या लोकांसाठी, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, CSIR, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला स्कोप आहे. तर इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी जे आपले बऱ्यापैकी विद्यार्थी आहेत त्या विषयांमध्ये ते पारंगत असतात. की आता उदाहरणार्थ घेतलं केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्याला भारतामध्ये हजारो केमिकल इंडस्ट्रीज आहेत, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत आणि त्या केमिकल आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये त्याला खूप चांगला जॉब मिळू शकतो. म्हणजे आयदर ही कॅन गेट अ जॉब बाय बीएससी ऑर इव्हन एमएससी. म्हणजे नुसते बीएससी वरती पण मिळतो, एमएससी वरती पण चांगला मिळू शकतो, नो डाऊट. तर त्याला इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळतो. तुम्ही म्हणाल की सर मग तुम्ही केमिस्ट्री विषयच बोललात, बाकीच्या विषयांचं काय? असं नाही. बॉटनीच्या विद्यार्थ्यांनाही फॉरेस्टमध्ये जॉब आहेत, बॉटनीच्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये जॉब आहेत, बॉटनीच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला आजकाल नर्सरीमध्ये सुद्धा खूप चांगले जॉब आहेत उपलब्ध. राईट. लँडस्केपिंगमध्ये जॉब आहेत. व्हॅल्यू ॲडेड कोर्स एखादा नर्सरी आणि गार्डनिंगचा केला तर त्याला ती संधी खूप छान उपलब्ध होते. आणि आजकाल तर आपण बघतोय सगळे हॉटेल, सगळे मॉल्स, सगळे लॉन्स, इथं लँडस्केपिंगला खूप महत्व आहे. तुम्ही म्हणाल मग बाकीच्या विषयांचं काय सर? अरे नक्कीच. इलेक्ट्रॉनिक्स आणि फिजिक्स जर तुम्ही कराल तर तुम्हाला चांगल्या कॉम्प्युटरच्या इंडस्ट्रीमध्ये, सॉफ्टवेअर हार्डवेअर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा स्कोप आहे. मॅथमेटिशियनला तो तिकडे स्कोप आहे. जर तुम्ही, मी तेच परत सांगतोय की आपण बीएससी करा, आपण एमएससी करा आणि त्याला जोड तुम्ही तुमच्या व्हॅल्यू ॲडेड कोर्सेसची द्या. मला तर एवढं सांगायला अजून पालकांना असं आवडेल की बऱ्याचदा पालक हे फक्त प्रोफेशनल कोर्सेसकडे जाण्यासाठी भांडतात. प्रोफेशनल कोर्सेस मधून संधी जास्त आहेत असं त्यांना वाटतं. पण बघा, तुम्ही जर कम्पेअर केलं प्रोफेशनल कोर्सेसची फी आणि आमची फी आणि प्रोफेशनल कोर्सेसचं पॅकेज आणि आमचं पॅकेज, तर तुम्हाला नक्कीच जाणवेल की आमचं म्हणण्याचा उद्देश की ट्रेडिशनल सायन्सचं मला असं म्हणायचंय की नक्कीच तुम्हाला हे चांगलं कम्पेअर केल्यानंतर लक्षात येईल की बीएससी आणि एमएससी खूप छान आहे. बरोबर. बघा तुम्ही, आता एक उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो काय की जर बीएससी एमएससी ट्रेडिशनल डिग्री घेऊन जर त्यांनी एखादा व्हॅल्यू ॲडेड कोर्स केला तर यांची डिमांड प्लेसमेंट कंपन्यांची खूप आहे. आता आमचा सकाळी आमच्या प्राचार्यांनी सांगितल्याप्रमाणे आमचा करार झालेला आहे. मॉडेल करिअर अकॅडमी जी आहे सेंटर, त्याचं सेंटर आमच्या कॅम्पसमध्ये उभं राहते आणि त्या सेंटर मार्फत जवळजवळ सर्व क्षेत्रामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना, मग तो आर्ट्स असो, कॉमर्स असो, सायन्स असो, मी तर सायन्स विषयी बोलतोय, पण इन जनरल सगळ्याच विद्यार्थ्यांना जॉब देण्याची त्यांनी हमी घेतलेली आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना ते 100% प्लेसमेंट देणार आहेत. मग 100% प्लेसमेंटची जर हमी आम्ही देतोय तर नक्कीच पालकांनी याचा गांभीर्यपूर्वक आणि विचार केला पाहिजे, पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे की बीएससी आणि एमएससी नेमिनाथ मध्ये करूयात आपण. तर मला असं वाटतं की ह्या ज्या आहेत त्यालाही जर बीएससी आणि एमएससी करून जर त्याला व्हॅल्यू ॲडिशनची एखादी कोर्स जोडला तर तीच प्लेसमेंट कंपन्या आजकाल डिमांड करतायत की आम्हाला असे विद्यार्थी हवेत की ट्रेडिशनल सायन्सचे हवेत आणि त्यांना हे असं काहीतरी थोडंसं ॲडिशनल वेगळे काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन असावे. तीच डिमांड आहे. फक्त प्रोफेशनल कोर्स करून त्यांना बेसिक सायन्सचं नॉलेज नसतं. बरोबर आहे. तर मग हे एक झालं, इंडस्ट्रीचा एक जॉब झाला. इंडस्ट्री नंतर आता याच्यानंतर तुम्ही अजून म्हणाल तर काय, तर मग सायन्सच्या विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मगाशी एक सांगायचं विसरलो की टीचिंग मध्ये फक्त गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट हायस्कूल्सच नाही, तर टीचिंग मध्ये कोचिंगला पण विद्यार्थ्यांना खूप स्कोप आहे. आजकाल तुम्ही जर बघितल्या सगळ्या कोचिंग इन्स्टिट्यूट्स, तर त्या कोचिंग इन्स्टिट्यूट्समध्ये हे सगळे एमएससी झालेले विद्यार्थी असतात. सो एमएससी बॉटनी, एमएससी झोलॉजी, एमएससी मायक्रोबायोलॉजी, एमएससी केमिस्ट्री, एमएससी मॅथमेटिक्स, एमएससी फिजिक्स, एमएससी इलेक्ट्रॉनिक्स, एमएससी स्टॅटिस्टिक्स, ह्या विद्यार्थ्यांना खूप स्कोप आहे. म्हणजे ही एक आजकालचं सगळ्यात मोठं करिअर ऑप्शन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही खाजगी पण कोचिंग क्लासेस चालू करू शकता. राईट.
त्याचबरोबर एनईपीच्या माध्यमातून आता मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन येऊ घातलंय किंवा आलंय, आणि त्यामध्ये आर्ट्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सायन्सचा विषय घ्यायचा आहे, सायन्सच्या विद्यार्थ्यांना आर्ट्स कॉमर्सचे विषय घ्यायचे आहेत. मग आता माझंच उदाहरण घ्या, मी बॉटनीचा प्रोफेसर आहे, मी बॉटनी विषय शिकवतो. मग माझ्याकडे आर्ट्स कॉमर्सचे विद्यार्थी कृषी पर्यटन, ॲग्रो टुरिझम आणि मशरूम कल्टिव्हेशन शिकायला येतात. आता मी 2 बॅच झालं पाहतोय, त्या विद्यार्थ्यांना इतका त्याचा छंद लागलाय की आता चांदोडमध्ये 2 मशरूमचे पायलट प्रोजेक्ट उभे राहिलेत आणि ते त्यांच्यात करिअर करू पाहत आहेत. म्हणजे विचार जर असा केला की एनईपीला जर जोड दिली तर ह्या मुलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्याची सुद्धा संधी या शिक्षणाने उपलब्ध करून दिलेली आहे. आणि म्हणून बीएससी आणि एमएससी नंतर सुद्धा या संधी खूप साऱ्या उपलब्ध आहेत. म्हणजे ह्या मला असं तुम्हाला सर्वांना आवाहन करायचंय, पालकांना आणि विद्यार्थ्यांना, की तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मकतेने पहा. ट्रॅडिशनल सायन्स इज द ऑलवेज बेस्ट, आणि त्याला फक्त तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशन कोर्सेसची जोड द्यायची आहे आणि अतिशय छान तुमचं करिअर सर्व विद्यार्थ्यांचं होणार आहे. मला असं वाटतं की हा ऋत्विका खूप छान प्रश्न विचारला होता आणि मला नक्कीच खात्री आहे की सर्वांचं याच्यामधून चांगल्या प्रकारचं समाधान झालेलं असेल. राईट? ओके. सर, खरंच इतक्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज असतील याविषयी तर मलाही खरं तर माहिती नव्हती. सर, तुम्ही दिलेल्या माहिती ऐकून नक्कीच बीएससी व एमएससी साठी विद्यार्थी प्रवेश आपल्या कॉलेजमध्ये घेतील याची मला 100% खात्री आहे. सर, धन्यवाद. मला अजून एका क्षेत्राविषयी बोलायचंय, ते म्हणजे स्पर्धा परीक्षा. सर्वच विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं स्वप्न असतं की आपल्या मुलांनी अधिकारी व्हावं. तर नक्कीच बीएससी आणि एमएससी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही स्पर्धा परीक्षेला अपेअर होऊ शकताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं करिअर घडवू शकताय. कसं की बीएससी झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांना त्यांचे विषय चॉईस करून ते विषय पुढे घेऊन स्पर्धा परीक्षेला जाता येतं. आता एक उदाहरणच द्यायचं झालं तर मी बॉटनीचं उदाहरण देईल. बॉटनीच्या विद्यार्थ्यांना फॉरेस्टच्या सर्व्हिसेसच्या ज्या परीक्षा असतात त्या सोप्या जातात, कारण की फॉरेस्टच्या सिलेबसमध्ये बऱ्यापैकी बॉटनीचा सिलेबस असतो आणि मग अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी साध्य होतात. अजून तुम्ही जर म्हणाल तर आमचं इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी आयबी मध्ये, इंटेलिजन्स ब्युरोमध्ये, म्हणजे त्याला इलेक्ट्रॉनिक्स आणि मॅथमॅटिक्सची जी जोड मिळाली आणि कॉम्प्युटरची जोड मिळाली त्याच्यामुळे तो आयबी मध्ये सिलेक्ट झालेला आहे. राईट? तुम्ही जर अजून म्हणाल तर आमचे काही विद्यार्थी हे चांगल्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये प्लेस झालेले आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट इंडस्ट्रीमध्ये असतील, किंबहुना रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये असतील, किंबहुना तुमच्या प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये प्लेस झालेले आहेत आणि त्यांना त्यांचं चांगलं करिअर आहे. फिजिक्सचे विद्यार्थी, केमिस्ट्रीचे विद्यार्थी आणि आमचे काही बॉटनी बायोलॉजीचे विद्यार्थी आज परदेशात शिक्षण घेत आहेत किंवा परदेशात नोकरी पण करतायत. म्हणजे विचार करा की आपल्याला स्पर्धा परीक्षा, जसं मी तुम्हाला बोललो ऑप्शन आहे चांगलं, तसंच हे बीएससी एमएससी करून ह्या विद्यार्थ्यांना अजूनही चांगल्या तुमच्या ह्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. आणि तुम्ही जर पॅकेजचं बोलाल, आजकाल आपण प्रत्येक गोष्ट इन टर्म्स ऑफ मनी बोलतो, आणि मग पॅकेजचं बोलाल तर मिनिमम पॅकेज हे आपल्या विद्यार्थ्यांचं 3 लाख ते मॅक्सिमम पॅकेज आमच्या विद्यार्थ्यांना जे भेटलेलं आहे ते 15 लाख रुपये आहे. सो 15 lakhs पर ॲनम. आता ही जी अमाऊंट सांगितली मी तुम्हाला ही सुरुवातीची आहे. कदाचित तो जो विद्यार्थी ज्याला 15 लाखाचं पॅकेज भेटलेलं आहे तो आज 20 ते 25 लाखाच्या घरात गेला असेल. मी त्यावेळी त्याला जे भेटलं ते सांगतोय. म्हणजे विचार करा की पालकांना आणि विद्यार्थ्यांना की खरंच बीएससी आणि एमएससी नंतर तुम्हाला इतके सारे ऑप्शन्स की तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला तुम्हाला रिसर्चमध्ये स्कोप आहे, तुम्हाला टीचिंगमध्ये स्कोप आहे, तुम्हाला कोचिंगमध्ये स्कोप आहे, तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये स्कोप आहे, तुम्हाला स्वतःचा बिझनेस सेट करायला स्कोप आहे, आणि प्लस तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये स्कोप आहे. आणि इतक्याच सगळ्याच ऑपॉर्च्युनिटीज, हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर इथलं नेमिनाथ कॅम्पसचं जे आहे ते वापरून, ते बघून, ते तुम्हाला नक्कीच त्याचा हँड्स ऑन घेऊन पुढं तुमचं करिअर चांगलं घडवू शकता. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा ओहापोह आता बऱ्यापैकी मी सांगितलेला आहे. कला, वाणिज्य व विज्ञान या 3 शाखेंपैकी कला शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर चांगदेव कुदनर सर आपल्यासोबत आहेत. सर, नमस्कार. नमस्कार. सर, आपल्या महाविद्यालयातील कला शाखेबद्दल आम्हाला सविस्तर माहिती द्या. महाविद्यालयाची स्थापना 1969 ला झाली. तेव्हापासून कला शाखा अस्तित्वात आहे. या शाखेला समृद्ध परंपरा आणि शैक्षणिक गुणवत्ता लाभलेली आहे. या शाखेत मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास आणि भूगोल हे विषय पदवी तसेच पदव्युत्तर स्तरावर स्पेशल विषय उपलब्ध आहेत. पदवी स्तरावर 480 इतकी इंटेक आहे, तर पदव्युत्तर स्तरावर मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास प्रत्येकी 60 इतकी इंटेक आहे.
तर भूगोल विषयाची 24 इतकी इनटेक आहे. याशिवाय महाविद्यालयामध्ये विविध सर्टिफिकेट कोर्स सुरू आहेत. उदाहरणार्थ ट्रॅव्हल अँड टुरिझम, ब्युटी अँड वेलनेस, किसान ड्रोन ऑपरेटर, सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह, हे सर्व कोर्स हे स्किल इंडियाच्या अंतर्गत आपण रन करत आहोत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी येथे स्पर्धा परीक्षा, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ यासारख्या विभागाअंतर्गत यशस्वी उपक्रमांची आपण प्रभावी अंमलबजावणी करत आहोत. ज्ञान, कौशल्य आणि मूल्यधिष्ठित शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम, जबाबदार आणि जागरूक नागरिक घडवण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. मराठी, अर्थशास्त्र व भूगोल विभागात 3 PhD मार्गदर्शक देखील आपल्या महाविद्यालयामध्ये आहेत. एकूण 11 विद्यार्थी या 3 विभागामध्ये PhD करत आहे. महाविद्यालयात केवळ 4 भिंतीच्या आत शिक्षण दिलं जात नाही, तर विविध शैक्षणिक सहल आयोजित करून विद्यार्थ्यांना बाहेर देखील नेलं जातं. मग यामध्ये इंडस्ट्रियल व्हिजिट असतील किंवा फील्ड व्हिजिट असतील, तर अशा माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीचं देखील दर्शन घडून आणलं जातं. भूगोल विभागामध्ये इस्रोचे ऑनलाईन मूक कोर्स राबविले जातात. 100 पेक्षा जास्त ऑनलाईन मूक कोर्स महाविद्यालयाने रन केलेले आहेत. भारतामध्ये नव्हे तर आपल्या महाविद्यालयातून 2,500 विद्यार्थ्यांनी या कोर्सचा फायदा घेतलेला आहे आणि त्याचे त्यांना क्रेडिट देखील मिळालेले आहे. इंग्रजी विभागात मुलांसाठी इंग्रजी स्पेशलचे वर्ग घेतले जातात. तसेच लिंग्विस्टिक लॅब देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. इतिहास विभागामार्फत मोडी लिपीचे वर्ग देखील या विभागामार्फत घेतले जातात. मराठी विभागात नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. याचबरोबर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विभागात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. MPSC, IBPS, पोलीस भरती, GIS अशा विविध कंपन्यांमध्ये देखील अनेक लोकांना रोजगार मिळत आहेत. सर, कला शाखेतील सामाजिक उपक्रमांबद्दल आम्हाला थोडक्यात काही माहिती सांगा. आपल्या महाविद्यालयामध्ये 3 अतिशय उत्तम सामाजिक ऍक्टिव्हिटीज आपण राबवतो. यामध्ये प्रथम आहे उन्नत भारत अभियान. उन्नत भारत अभियान 2019ला MHRD न्यू दिल्ली यांनी आपल्याला दिलेली स्कीम आहे. या अंतर्गत 5 लाख रुपये त्यांनी डोनेशन दिलेलं आहे. या स्कीम अंतर्गत आपण 5 गावं ही चांदोड तालुक्यामधील दत्तक घेतलेली आहे. मग यामध्ये राजदेरवाडी, मंगरुळ, जोपूळ, नांदूरटेक अशी गावं दत्तक घेतलेली आहेत. या 5 गावांमध्ये आपण स्मार्ट क्लासरूम, याचबरोबर आरोग्याच्या सेवा सुविधा, वृक्षारोपण असे विविध उपक्रम आपण राबवलेले आहेत. दुसरी जी ऍक्टिव्हिटीज आहेत, हवामान वेधशाळा. आपल्या महाविद्यालयात भूगोल विभागामध्ये हवामान वेधशाळा आपण उभारलेली आहे. या अंतर्गत आपण व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करून चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुप मार्फत आपण आर्द्रता किंवा पुढील कालावधीमध्ये पर्जन्यांचा अंदाज हे आपण दररोज शेतकऱ्यांना व्हॉट्सअपच्या मार्फत आपण पाठवतो. तिसरी जी महत्वाची ऍक्टिव्हिटीज आहेत, ज्येष्ठ नागरिक शिबिर. चांदवड तालुक्यामध्ये आपण दरवर्षी 100 ज्येष्ठ नागरिक बोलून आपण त्यांना योगा, आरोग्याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करत असतो. सर, कला शाखेतील रोजगार संधींबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आपण कला शाखेमध्ये विद्यार्थी आजही मोठ्या प्रमाणात UPSC, MPSC, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, पोलीस भरती या क्षेत्रात यशस्वी होत आहे. याचबरोबर या 5 विषयांतर्गत नेटसेट, PhD करणारे विद्यार्थी प्राध्यापक म्हणून विविध महाविद्यालयांमध्ये नोकरीला लागलेले आहेत. याचबरोबर डिजिटल मीडिया, कंटेंट रायटिंग, रिलेशन अँड कम्युनिकेशन, सोशल मीडिया मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्सेस, मार्केटिंग, जाहिरात, पर्यटन व पत्रकारिता अशा
विविध क्षेत्रामध्ये असंख्य रोजगार कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय कला शाखेतील विद्यार्थी स्वतःचं स्टार्टअप सुरू करत आहेत. सर, आपण अतिशय उपयुक्त माहिती सांगितली. कला शाखेतील प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांना ही माहिती खरोखरच खूप उपयोगी ठरेल सर. धन्यवाद. कला, वाणिज्य व विज्ञान या 3 शाखांपैकी वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य CA डॉक्टर देवेंद्र दगडे सर आज आपल्या सोबत आहे. सर नमस्कार. नमस्कार. सर, आपल्या महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील कोर्सेस बद्दल आम्हाला सविस्तर माहिती द्या. आजच्या स्पर्धात्मक व डिजिटल युगात वाणिज्य शाखा ही केवळ पदवीपुरती मर्यादित नसून उच्च दर्जाच्या प्रोफेशनल करिअरकडे नेणारा एक मजबूत पाया आहे. आपण आपल्या करिअरचा एक महत्त्वाचा टप्पा गाठत आहोत. योग्य शाखेची निवड ही भविष्यासाठी अत्यंत निर्णायक असते. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आधारित आपल्या महाविद्यालयात BCom या कोर्स अंतर्गत अकाउंटन्सी अँड टॅक्सेशन, बिझनेस प्रॅक्टिसेस अँड कोऑपरेशन, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग, बँकिंग, फायनान्स अँड इन्शुरन्स हे विविध स्पेशल विषय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे MCom कोर्स अंतर्गत आपण विद्यार्थ्यांना बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन, ॲडव्हान्स कॉस्ट अँड वर्क अकाउंटिंग, ॲडव्हान्स बँकिंग अँड फायनान्स आणि ॲडव्हान्स मार्केटिंग असे विविध स्पेशल विषय आपल्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणारं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत माझ्या हिशोबाने चांदवड महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय आहे. सर, आपल्या महाविद्यालयातील वाणिज्य प्रोफेशनल कोर्सेस बद्दल काय संधी आहेत हे पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्की. आज आपण वाणिज्य शाखेत उपलब्ध असणारे प्रोफेशनल कोर्सेसचा विचार केला असता वाणिज्य शाखा ही केवळ अकाउंटिंग पुरती मर्यादित नसून त्यात बिझनेस फायनान्स, टॅक्सेशन, मॅनेजमेंट, लॉ, स्टॅटिस्टिक्स, अंकेक्षण यासारख्या विविध असा क्षेत्रांचा त्यात समावेश होतो. त्याचप्रमाणे वाणिज्य शाखेत उपलब्ध असणाऱ्या प्रोफेशनल कोर्सेस बद्दल जर का आपल्याला माहिती हवी असेल तर चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, तसेच बँकिंग आणि इन्शुरन्स, इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर, GST प्रॅक्टिशनर, फायनान्शियल अनालिसिस्ट, बिझनेस कन्सल्टंट, MBA व AI संदर्भात विविध असे कोर्सेस विद्यार्थ्यांच्या करिअरच्या अनुषंगाने महाविद्यालय ग्रामीण भागात कायम उपलब्ध करून देत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपले भवितव्य लक्षात घेता मागील 2 वर्षापासून आपल्याकडे संस्थेने विधी महाविद्यालय सुरू केलेले आहेत. यात विद्यार्थ्यांना खास करून MCom प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, डिप्लोमा इन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी व त्याचप्रमाणे डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अशा विविध डिप्लोमा विद्यार्थी MCom फर्स्ट इयर बरोबर करू शकतात. व त्याचप्रमाणे जे विद्यार्थी MCom सेकंड इयर मध्ये असतील त्यांना GDCA व CHM हे कोर्सेस करून त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळवण्यात महाविद्यालय कायम मदत करत असते. सर, आपल्या महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील उपलब्ध असणाऱ्या विविध सुविधांसंदर्भात आम्हाला माहिती द्या. येस. विद्यार्थ्यांसाठी अनुभवी CA, CS, व्यावसायिक व तज्ञ प्राध्यापक आपल्या महाविद्यालयामध्ये आहेत. त्याचप्रमाणे नेहमी करिअर काउन्सिलिंग सुविधा आपल्या महाविद्यालयात उपलब्ध असते. इन्कम टॅक्स व GST प्रॅक्टिशनर याचे विविध सर्टिफाईड कोर्सेस महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतात. महाविद्यालयामध्ये डिजिटल क्लासरूम, टॅली ERPच्या हिशोबाने सुसज्ज अशा कम्प्युटर लॅब, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सॉफ्ट स्किल डेव्हलप करण्यासाठी डॉक्टर MR जयकर विद्यापीठाने दिलेल्या व्याख्यानमालाचे कायम आयोजन महाविद्यालय करत असतं. त्याचप्रमाणे नवनवीन विषयासाठी लेक्चर सिरीज ही वर्षभर आपले महाविद्यालय राबवते आणि खास करून CA, CS, CMA या विद्यार्थ्यांसाठी रेमिडियल कोचिंग सुविधा महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेली आहे. आणि काळाची महत्वाची गरज लक्षात घेता टॅली प्राईम, प्रॅक्टिकल ट्रेनिंग अशा विविध विनामूल्य सुविधा आपले महाविद्यालय ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे. वाणिज्य शाखा निवडल्यास आपण स्थिर, सन्माननीय व उच्च मान दर्जेदार उत्पन्न मिळवून देणारे करिअर नक्कीच महाविद्यालयात उपलब्ध होऊ शकते. आजच्या डिजिटल आणि आर्थिक युगात कॉमर्स या विषयाची मागणी सातत्याने वाढत आहे. सर, आपल्या महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेल्या रोजगारांच्या संधींबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. मला माहिती देताना नक्कीच आनंद होईल. मागच्याच आठवड्यात आमची माजी विद्यार्थिनी CA दुर्गा कोल्हे या विद्यार्थिनीची PwC या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये निवड झाली आणि तिला 12 लाखाचं पॅकेज हे कंपनीने दिलेलं आहे. ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. त्याचप्रमाणे उज्ज्वला बरकले या विद्यार्थ्यांनी CME ही डिग्री पूर्ण केली. मागील 7 ते 8 वर्षाचा विचार केला असता
मॅक्झिमम मुलं हे CA, CS, CWA त्याचप्रमाणे MPSC, बँकिंग, पोलीस भरती अशा व्यावसायिक करिअर मध्ये त्यांनी पदार्पण केलं आहे. पण खास करून मला एक बाब सांगताना आनंद होईल की व्यावसायिक करिअर हे पारंपरिक कोर्सेसच्या भरभक्कम पायावर यांनी संग्रहित केलेले आहे. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य कोर्स व महाविद्यालयाची निवड नक्कीच आपले भविष्य सार्थ करण्यास मदत करेल आणि चांदवड महाविद्यालय हे विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या करिअरसाठी कायमच महत्वाची भूमिका बजावत आलेलं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण अतिशय उपयुक्त माहिती सांगितली सर. वाणिज्य शाखेतील प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सदर माहिती ही नक्कीच त्यांच्या करिअर घडवण्यासाठी खूप उपयोगाची ठरेल. सर धन्यवाद. धन्यवाद.